सर्वांना नमस्कार. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रहो, शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव संपूर्ण भारतभर खूप उत्साहानं साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह दिनांक 22 ते 28 जुलै 2024 रोजी या कालावधीमध्ये आपण राबवत आहोत. या संदर्भामध्ये शिक्षकामध्ये जाणीव जागृती व्हावी, त्यांना सहाय्य व्हावं, त्यांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने, तसेच सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक बंधू आणि भगिनी यांच्यासाठी नक्कीच एक मार्गदर्शनपर व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत. आणि सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खुणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी. प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट थीम आहे. शिक्षण सप्ताहाचा आजचा 5वा दिवस. या 5व्या दिवशीमध्ये शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी थीम आहे सक्षम आणि कौशल्य दिवस. कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर, हे दोन थीम आहे. एकतर कौशल्य ही एक थीम आहे आणि शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हे दोन थीम या ठिकाणी दिनांक शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी आहेत. त्यामध्ये कौशल्य विकास, सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असते. आपण जो शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत, यामध्ये विद्यार्थ्याच्या विकासामध्ये कौशल्य शिक्षणाची एक महत्त्वाची भूमिका आहे आणि ही भूमिका त्या ठिकाणी सर्व घटकापर्यंत सुयोग्य पद्धतीने पोचवावी आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कौशल्याचा विकास करण्यासाठी आपल्याला कौशल्याधिष्ठित असे विविध प्रकारचे उपक्रम आपण या जर कौशल्य दिवसाच्या मध्ये जर राबवले, कौशल्य दिवस आणि डिजिटल शिक्षण यामध्ये विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून 21व्या शतकातील जे काही क्षमता आणि कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. मित्रहो, कौशल्य शिक्षणाद्वारेच आपण विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढवू शकतो, व्यक्तिमत्त्वाचा विकास आपण करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे तर तो कॉन्फिडन्ससुद्धा आपण वाढवू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती केल्यामुळे, या कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे नेमकं काय साध्य होणार आहे, त्याचं करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी कशी त्याला सहाय्य होणार आहे, त्याच्यामध्ये उद्योजकीय जी काही कौशल्य निर्माण होण्यासाठी, त्याला रोजगार निर्मिती होण्यासाठी आपण शिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मदत करू शकतो आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये आमचा विद्यार्थीसुद्धा उद्याचा भावी नागरिक म्हणून आपलं योगदान कशा पद्धतीने देऊ शकतो, या विविध प्रकारच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्याच्या आवडीनुसार, विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यामध्ये जर आवश्यक असे व्यवसाय शिक्षणाचे कौशल्य आपण जर विकसित करू शकलो तर नक्कीच आपण शिक्षणाचं उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात आपण साध्य करू शकतो. ही प्रामुख्यानं ही एक पार्श्वभूमी, एक प्रकारची आपल्याला म्हणता येईल की एक पार्श्वभूमीच आहे. दुसरी गोष्ट आहे की पार्श्वभूमीच्या अंतर्गतच विद्यार्थ्यामध्ये एक आपला जो काही तरुण विद्यार्थी आहेत किंवा उत्पादक वर्गाची जी काही वाढती आपण पाहतोय की भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या आता वाढताना दिसते आहे आणि ही वाढती लोकसंख्या ही खऱ्या अर्थानं त्याची उत्पादकता वाढावी. आपले जे काही तरुण आहेत तर त्यांना स्किलफुल तरुण होऊन जर पुढे जर आले तर नक्कीच त्यांना रोजगाराच्या संधीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होतील. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यामध्ये सुद्धा कौशल्य विकासाला विशिष्ट स्थान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कौशल्याधिष्ठित विकासाचे काही उद्दिष्ट सांगितली आहेत. त्यामध्ये नंबर 1चं उद्दिष्ट आहे जागरूकता वाढवणं. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची जी काही कौशल्य आहेत या कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याची माहिती द्यावी, त्याच्यामध्ये जागरूकता वाढावी. नंबर 2 हे एक सेतू निर्माण करणं आहे. म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यातील जर आपण अंतर जर कमी करू शकलो आणि तज्ज्ञ प्रशिक्षक संस्था आणि नियुक्ती याबाबत माहिती आपण जर यांना उपलब्ध करून देणं यामध्ये अपेक्षित आहे. आणि तिसरी गोष्ट आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आव्हान निर्माण करणं,
म्हणजे पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे व्यवसायाचे मार्ग शोधण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरित करणं हे या ठिकाणी आम्हाला अभिप्रेत आहे. चौथं उद्दिष्ट आहे की यशोगाथा. कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून आपण जर करू शकलो तर विद्यार्थ्यामध्ये सुद्धा नवीन नवीन व्यवसाय करण्याप्रती विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेरित होऊ शकतील. स्किलफुल जॉब्स त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतील. आता आपण कौशल्य दिवस या उपक्रमाअंतर्गत आज आपण 26 जुलै रोजी हा कौशल्य दिवस आणि तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे तंत्रज्ञान दिवस हा पण आता डिजिटल साक्षरता आपण साक्षरता म्हणजे साजरा करत आहोत. तर या अंतर्गत कोणते उपक्रम करावेत? तर मला असं वाटतं की भरपूर असे उपक्रम आहेत, परंतु त्या उपक्रमापैकी काही उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय त्या ठिकाणी करू शकता. विद्यार्थ्यांच्या गटानुसार सुद्धा किंवा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सुद्धा त्यांना विविध प्रकारचे उपक्रम आपण त्या ठिकाणी त्यांच्या साजरा करण्यासाठी आपण त्यांना देऊ शकतो. विद्यार्थ्यामध्ये याचं सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यामध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी आपल्याला विविध उपक्रम हे खालचे देऊ शकतो. त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आता या उपक्रमाची आपण एक तोंडओळख घेऊया की पहिला उपक्रम आहे संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य, याला मार्केटिंग यांची ओळख करून देणं. मग हा जर एक उदाहरण संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, विपणन कौशल्य यांची ओळख करून देणं हा उपक्रम आहे. म्हणजे हा उपक्रमाच्या आपण काय करू शकतो तर भूमिका अभिनय. आता उदाहरणार्थ एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा उदाहरणार्थ किराणा दुकान असेल तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये सिम्युलेशन ज्याला म्हणतो त्याला आपण अभिरूप म्हणतो. जसं नाटकामध्ये जशी वास्तव परिस्थिती एक म्हणजे ज्याला आपण अभिरूप पद्धतीनं त्याला सिम्युलेशन आपण म्हणतो. अभिरूप म्हणजे जसं अभिरूप पद्धतीनं त्या ठिकाणी दर्शवली जाते. जशी एखादी फिल्म असते तर त्या फिल्ममध्ये वास्तविकतेचं चित्रण असतं, परंतु ते समाजाची जी वास्तविकता आहे त्याला प्रक्षेपित करणारं असं. तसंच आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभिरूप वातावरण आपण निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांनी ग्राहकाला कशा पद्धतीनं सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, ग्राहकांना कशा पद्धतीची माहिती सांगितली पाहिजे, आपली जी काही सेवा असतील किंवा उत्पादनं असतील ती प्रभावीरितीने त्यांची माहिती ग्राहकाला पठवून देणं, ग्राहकाच्या गरजानुरूप आपली जी काही सेवा आणि उत्पादने आहेत यांची वैशिष्ट्ये सांगणे, अशा विविध पद्धतीनं म्हणजेच ग्राहकाची प्रतिबद्धता आणि उत्पादन सादरीकरण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमाचं सादरीकरण खूप छान पद्धतीनं करता यावं. त्याचबरोबर जर ग्राहकांनी काही आक्षेप घेतले किंवा विक्रीबाबत आपल्याला काही सूचना केल्या किंवा त्यांनी त्याचं म्हणणं असेल तर आपली जी काही विक्री करणार आहोत तर त्या विक्रीबद्दल योग्य निवड करण्यासाठी आपण ग्राहकाला मदत केली पाहिजे. म्हणजे बघा, आपण जर एखादं दुकान आपल्याकडे जर असेल, कपड्याचं उदाहरणार्थ कपड्याचं दुकान असेल तर कपड्याच्या दुकानाच्या संदर्भात कपड्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती सांगणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. कपडा, त्याचे प्रकार, त्याची शिलाई नेमकी कशी होऊ शकेल किंवा तुमचे रेडीमेड असेल तर रेडीमेडचे कशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आहे. काही ग्राहकांचं असं म्हणणं असेल, काही आक्षेप असतील तर त्याचं खंडन करण्यापेक्षाही त्याला त्या ग्राहकाला योग्य भाषेमध्ये, योग्य आवाजामध्ये, योग्य टोनमध्ये जर आपण ग्राहकाला जर समजून सांगू शकलो तर ती एक व्यवसायाची कौशल्य एक महत्त्वाचं आहे. ग्राहकासोबत योग्य असा संवाद साधणं आणि तो आत्मविश्वासपूर्वक जर साधलं, आपण ग्राहकाला आपल्या वस्तूंची जर व्यवस्थित मांडणी नाही करून सांगितली तर मग ग्राहकसुद्धा आपली वस्तू नक्कीच खरेदी करू शकतो. यासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या कौशल्याने, तो अनुभवाने येतो. त्यासाठी हे जे कौशल्य विकसित करण्यासाठी हा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी, ग्राहकाचं मन वळवण्यासाठी हे जे काही तंत्र आहेत तर ते विक्री कौशल्य आहे. मग या विक्रीसाठी उपलब्ध असलेले जे पर्याय आहेत अशा विविध पर्यायांचा वापर या विक्री कौशल्याच्या अंतर्गत तुम्ही करू शकता. ग्राहक ओळख, निश्चितीकरण आणि बाजार संशोधन याचाही विचार आमच्या विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र, मानसशास्त्र, वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा लक्ष्यगट आपण म्हणजे मी जे काही वस्तू विक्री करणार आहे त्यांचा जो काही ग्राहक लक्ष्यगट कोणता तुमचा आहे. आता उदाहरणार्थ आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला म्हणजे तुम्हाला स्त्री
आहेत का, पुरुष लोकसंख्या आहे का, किंवा बालकांचा गट तुम्ही तिथं काम करणारा तुमची विक्रीचे, उदाहरणार्थ लहान मुलांच्या साईडचं जर कपड्याचं दुकान असेल तर ते लहान मुलांसाठी असू शकेल, किंवा जर साड्याचं दुकान कपड्याचं असेल तर ते महिलांसाठी असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीनं, किंवा त्यांचे मानसशास्त्रीय वर्तनावर आधारित सुद्धा वस्तू आम्हाला ग्राहकांचा लक्ष गट तयार करावा लागतो. आता यामध्ये विशिष्टपर्यंत लहान गट, मोठा गट म्हणजे माणसांचा, लहान मुलांचा, स्त्रींचा, पुरुषांचा, मग समाजातले सुद्धा विविध प्रकारच्या तिच्यामध्ये पण गट पडतात. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही जर उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांना जर समजून सांगू शकलो, विद्यार्थी ग्राहकाची प्राधान्य, स्पर्धकाचं विश्लेषण समजून घेण्यासाठी बाजारामधचं संशोधन करतील. म्हणजे बाजारात जाणं, विचारपूस करणं, त्या संदर्भात काही नवीन पुस्तकं असतील तर ते पाहणं, आणि एकंदरीत कशा पद्धतीनं आपण मार्केटिंग डेव्हलपमेंट करू शकतो याचाही आपण विचार करणं अपेक्षित आहे. मग यासाठी मॉक मार्केटिंग, कॅम्पेन डेव्हलपमेंट, म्हणजे या अंतर्गत विद्यार्थी शाळेतील उपक्रम, कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमेत सहभागी होतील. म्हणजे यामध्ये आपण विद्यार्थ्यांनी स्वतःचं एक दुकान आहे किंवा अभिरूप पद्धतीनं आपण एखादं दुकान करतो आहे किंवा एखाद्या वस्तूंची विक्री करतो आहे, तर त्या वस्तूंची मार्केटिंगसुद्धा म्हणजे करणंसुद्धा एक अभिप्रेत आहे. पोस्टर्स, फ्लायर्स, मीडिया पोस्ट यासारखी प्रचारात्मक सामुग्री आपले विद्यार्थी तयार करतील. एखादं पोस्टर तयार करतील, माझी ही वस्तू आहे, ही वस्तू आकर्षक आहे, त्यांचे विविध प्रकारचे वैशिष्ट्य आणि एकंदरीत आपल्या दुकानाची वैशिष्ट्य नेमकी होलसेल दरामध्ये आहे, किरकोळ दरामध्ये आहे. त्याचबरोबर लक्ष गट, ग्राहकांना आकर्षित, आपला जो काही लक्ष गट, जर माझी दुकान ही लहान मुलांची असेल तर मी लहान मुलांचं चित्र, त्याच्यानंतर त्यांचे विविध प्रकारचे ड्रेसचं दुकान असेल, ड्रेस आपण म्हणतो गणवेश वगैरे असतील, की विविध प्रकारची व्हरायटी, लक्षगट कोणता आहे, आणि आपल्या लक्षगटाला आकर्षित करण्यासाठी, त्यांच्या खरेदी प्रक्रियेमध्ये त्याला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्याला विशेष प्रकारच्या आकर्षक अशा जाहिराती, अशा विविध धोरणांची आखणीसुद्धा हे करणं महत्त्वाचं आहे. मित्रहो, असा हा छोटासा एक उपक्रम आहे. मला असं वाटतं की अनेक असे उपक्रम आहेत, तर त्या उपक्रमांची मला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांमध्ये, ज्या विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या कौशल्यानुसार आपण जर विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी या प्रक्रियेचा जर आपण हे केलं, तर विद्यार्थ्यांनासुद्धा त्या विद्यार्थ्यांचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल, असा आशावाद आहे. दुसरा उपक्रम आहे सांस्कृतिक व ऐतिहासिक जागरूकता. मग यामध्ये नेमकं काय करावं? आता प्रत्येक गोष्ट मी वाचून नाही दाखवणार आहे, तर एक संक्षिप्त रूपामध्ये सांगतो आहे की आपण ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ शकतो. आता याच्यामध्ये विद्यार्थी काय करू शकतात, किंवा जर तुम्हाला असं वाटतं की आज आता पाऊस पडतो आहे, आता पावसाळ्याच्या दिवसात, ठीक आहे, आपल्याला एखाद्या वेळेस ऐतिहासिक स्थळांना जाऊ नाही शकलो, तर आपण काय करू शकतो, वर्गामध्ये बसल्यानंतर सुद्धा आपण यूट्यूब काढू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या किल्ल्यावरची सफर, एखादी आपल्या शाळेमध्ये LCD प्रोजेक्टर आहे, आपल्याकडे मोठी TV आहे, आणि एकंदरीत जो काही ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज, निरीक्षण आणि विश्लेषण आपण करण्यासाठी एखाद्या ऐतिहासिक वास्तूबद्दल, त्याचा संपन्न असा वारसा, त्यांची सांस्कृतिक असं महत्त्व, याची माहिती विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ च्या संदर्भामध्ये तज्ज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीनं वास्तूबद्दल माहिती घेऊ शकतील. जर तुम्हाला उपलब्ध असेल तर एखादं ऐतिहासिक स्थळ असेल किंवा त्या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकलो, म्हणजे एक प्रकारचे एक शैक्षणिक सहल सुद्धा होऊ शकेल, आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या वास्तूबद्दल विशेष माहिती पण त्या ठिकाणी होऊ शकेल. विद्यार्थी त्या वास्तूबद्दल जर पावसामुळे जर जाणं शक्य नसेल, तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा पिक्चरच्या माध्यमातून किंवा त्याविषयीचा जो काही एखादा माहितीपट आहे, ज्याला इन्फॉर्मेशन, जो काही माहितीपट आपण डॉक्युमेंटरी म्हणतो, एखाद्या किल्ल्याची असेल किंवा ऐतिहासिक स्मारकाची असेल, तर ती आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करून देऊ शकतो. यामध्ये नेमकं काय होईल, तर एखादी वास्तू दाखवते, एखादा किल्ला दाखवतोय, वास्तूचा इतिहास, त्यांची ऐतिहासिक, त्यांची पात्र, वास्तुशिल्प, एखाद्या कालामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये त्यांची जडणघडण कसं झाली, या संदर्भामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती होऊ शकेल. वास्तुशिल्प याचा अभ्यास होऊ शकेल. विद्यार्थी त्याला संदर्भ साहित्याचा अभ्यास विद्यार्थी करू शकतील. स्थानिक क्षेत्रातील इतिहास आणि वारसा यावर होणारा जो काही परिणाम आहे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चर्चा वगैरे आपण घडून आणू शकतो.
त्यानंतर ऐतिहासिक वारसांचं जतन आणि संरक्षण आपण कशा पद्धतीने करू शकतो. भूतकाळातील जी काही संस्कृती आहे, आपण म्हणतोय की सिंधू संस्कृती आहे, हडप्पा संस्कृती आहे, मग यांना समजून घेणं, समकालीन जीवनावर त्याचा नेमका परिणाम काय झाला आहे या संदर्भामध्ये चर्चा करणं, अशा विविध प्रकारची या संदर्भात विविध प्रकारची माहिती गोळा करणं, त्यांच्या कलाकृती, वस्तू, त्यांचं काही संग्रहालय आहे का, शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचं प्रदर्शनही आपण त्या ठिकाणी भरवू शकतो. ऐतिहासिक व्यक्तींचं योगदान, त्यांच्या उपलब्ध स्मारकाच्या माध्यमातून त्यांची माहिती आपण गोळा करू शकतो. स्थानिक इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींचं, त्यांचं समाजातील योगदान यांच्यावर कार्यसुद्धा आपण चर्चासुद्धा किंवा त्यांचं सन्मानांचं महत्त्व आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्ती, वास्तूंच्या माहितीतून विद्यार्थी मूल्य आणि समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेतील. म्हणजे या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे की ऐतिहासिक जागृती, ऐतिहासिक वारसा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातली समज आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकते. बघा, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण संवाद कौशल्य, विक्री कौशल्य विकसित जसं केलं, दुसऱ्या याच्यामध्ये ऐतिहासिक वारसा या संदर्भात आपण बोललो. आता तिसरा एक महत्त्वाचा उद्देश आहे मित्रहो, आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. निसर्ग व शेतीतून अध्ययन हा एक महत्त्वाचा विशेष आहे की हा जो उपक्रम आहे यामध्ये सेंद्रिय शेती, बागायती रोपवाटिका, कृषी बाजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे आपण या उपक्रमाच्या माध्यमातून भेट नक्की देऊ शकतो. बागेमध्ये जाऊ शकतो, उद्यानामध्ये जाऊ शकतो, सहकारी संस्थेला भेट देऊ शकतो, आपल्या परिसरातले एखाद्या वेळेला शेतीवर जाऊ शकतो, एखादी रोपवाटिकेला भेट देऊ शकतो, कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊ शकतो, पशुपालन प्रशिक्षण केंद्र असेल तर त्या ठिकाणी सुद्धा भेट देऊ शकतो. म्हणजे या माध्यमातून आम्हाला पर्यावरणासंदर्भामध्ये जागृती, त्याच्यामध्ये शोध आणि आमची सर्जनशीलता आमची विद्यार्थ्यांमध्ये वाढवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग विद्यार्थी कृती काय करू शकतात या उपक्रमाअंतर्गत? शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी भेट त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आहे विविध वनस्पती, प्राणी विविधता, सातत्य, नैसर्गिक प्रक्रिया यांचं मुद्देनिहाय निरीक्षण त्या ठिकाणी करतील. तिसरी गोष्ट आहे की विद्यार्थी सजीवांच्या प्रकारांचं वर्गीकरण, प्राण्यांचे वर्तन, प्राण्याची राहण्याची ठिकाणे याबाबत त्या ठिकाणी निरीक्षण करतील. चौथी गोष्ट आहे की फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचं वर्गीकरण. घरगुती कामातून शिकणं, यामध्ये आपण स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम अशा विविध प्रकारच्या उपक्रमाचं नियोजन करू शकतो. मित्रहो, यासाठी नियोजन, मोजमाप, वेळेचं व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज आपण विकसित विद्यार्थ्यामध्ये करू शकतो. आता उदाहरणार्थ यामध्ये काय करू शकतो तर आमच्या मुलांना भाकरी करणं, पोळ्या करणं, चहा करणं, लिंबू सरबत तयार करणं, त्याचबरोबर घरातील स्वच्छता असतील, म्हणजे स्वयंपाकातील एखादा जो काही ते खाद्यपदार्थ आहे तो तयार करण्यासाठी त्याची साहित्य, त्याची पाककृती, आवश्यक सुरक्षिततेचे नियम हे सुद्धा पालन करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर स्वच्छतेविषयी आपण त्यांना माहिती सांगू शकतो, हे पण करू शकतो किंवा ते करून देऊ त्यांच्याकडून करूनही घेऊ शकतो. साफसफाई आणि स्वच्छता, विद्यार्थी स्वच्छतेचं महत्त्व त्या ठिकाणी विशद करतील. शालेय वर्ग आणि आपलं जो काही घर पण आहे किंवा शाळा आहे किंवा वर्ग आहे याच्या स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये विद्यार्थी सहभागीसुद्धा होऊ शकतील. पाचवा महत्त्वाचा उपक्रम आहे यामध्ये बागकाममध्ये सुद्धा वृक्षांची लागवड, त्यांची काळजी, संगोपन, पर्यावरण घटकाचा वनस्पती होणारा परिणाम हा सुद्धा उपक्रम आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. हॅकेथॉन म्हणजेच कोडिंगची स्पर्धा आपण यामध्ये घेतो. मित्रहो, 21व्या शतकातील कौशल्य, समस्या निराकरण, आपण म्हणतोय सर्जनशीलता, विश्लेषण करणं, संश्लेषण करणं की क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतोय, समस्या निराकरण, प्रोग्रामिंग करणं, संगणकीकरण करणं, यामध्ये विद्यार्थ्यांच्या कोडिंगच्या ज्या स्पर्धा आहेत त्यांना एखादा प्रोजेक्ट द्यायचा, त्यांचं ॲप्लिकेशन लेवल तयार करण्यासाठी, एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी, त्यांचं अप्लाइड करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सांगू तर त्या प्रकल्पाचं सादरीकरणसुद्धा आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. महत्त्वाचा उपक्रम आहे की प्रसारमाध्यम आणि करमणूक. मित्रहो, आमच्या विद्यार्थ्यांना करमणुकीची
एक विशिष्ट आवड असते. माणूस म्हटला की त्याला करमणूक येणार. मग यामध्येच करमणूक करताना ॲनिमेशन असेल, डिजिटली काही कथा आपल्याला सांगता येऊ शकतील का? याचाही हा एक उपक्रम आपण घेऊ शकतो. संगणकीय विचार, कथा सांगणे, डिजिटल साक्षरता याचा आपण उपयोग करू शकतो. विद्यार्थी स्क्रॅच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कथा तयार त्या ठिकाणी करू शकतील. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी कोडिंग आणि ॲनिमेशनचं मूलभूत घटकसुद्धा विद्यार्थी शिकू शकतील. 7वा उपक्रम आहे की डिझाईन. आपण डिझाईन थिंकिंग कार्यशाळा ही आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो. यामध्ये सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण या माध्यमातून आपण डिझाईन्स वेगवेगळ्या प्रकारचे आपण तयार करू शकतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना वर्गाचा नकाशा एक तयार करायला आपण घेऊ शकतो. डिझाईन्स एक वर्गाची डिझाईन तयार करायला लावू शकतो. हा उपक्रम वर्गामध्ये आपण खूप छान पद्धती घेऊन इंजिनिअरिंगचं कौशल्य, डिझाईन करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आपण विकसित त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना, सुधा मूर्ती यांचं पुस्तक रीडर्स डायजेस्ट यासारख्या पुस्तकांचं वाचनसुद्धा आउट ऑफ बॉक्स विचार करू शकेल. म्हणजे जे काही क्रिटिकल थिंकिंग आहे, समस्या निराकरण आहे किंवा असे विविध प्रकारच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन जे काही विचार करणार प्रवृत्त करणारे जे काही पुस्तकं आहेत, ते प्रेरणादायी असे पुस्तक आहेत, त्यांचं वाचनही आपण विद्यार्थ्यांकडून यामध्ये करू शकतो. माती कौशल्य, ज्याला आपण मातीकाम कौशल्य असं म्हणतो, म्हणजे मातकामातील विविध कौशल्यांची माहिती आपण विद्यार्थ्यांना करू शकतो. या माध्यमातून शारीरिक कौशल्य विद्यार्थ्यांचे विकसित होतील, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढेल, कारक कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकसित होऊ शकेल. यामध्ये आपण एक कला प्रकार म्हणून एक मातीची वस्तू तयार करणे, उदाहरणार्थ आपण शाडू माती घेऊ शकतो आणि शाडू मातीपासून आपण गणपती तयार करणं किंवा विविध मूर्ती तयार करणं किंवा विविध व्यक्तिमत्वांची मूर्ती तयार करणं किंवा विविध प्राण्यांच्या साचे तयार करणं किंवा एक हुबेहूब वाटणारे प्राणी तयार करणं किंवा आपण म्हणतो बैल तयार करणं, चिखलातून आपण बैल तयार करणं, अशा इतिहास त्यांचं महत्त्व याबद्दल आपण माहिती विद्यार्थ्यांना करू शकतो. मातीतून विविध वस्तू उदाहरणार्थ वाट्या, फुलदाणी आपण विद्यार्थ्यांना तयार करून घेऊ शकतो. जसं हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या वस्तू होत्या, कोणती स्वयंपाकाची साधनं वापरत होती, मग ती वाटी तयार करणं, गिलास तयार करणं, पातेलं तयार करणं असेल किंवा मातीची भांडी तयार करणं, हा एक प्रकारच्या विद्यार्थ्याकडून आपण म्हणजे विद्यार्थ्याला खूप आनंद वाटेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नंतरचा एक 9वा उपक्रम महत्त्वाचा आहे की बांबू कला कार्यशाळा. आपण पाहतोय की ज्या भागात जंगल आहे त्या भागात बांबू कला खूप चांगल्या पद्धतीची विकसित होताना आपण दिसतोय आहे. विदर्भ असेल, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या भागामध्ये बांबू जंगल असल्यामुळे बांबूंची पैदास खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि बांबूची हस्तकला यामध्ये प्रामुख्यानं काही भागामध्ये विकसित आहे. काही विद्यार्थ्यांना तिकडे प्रशिक्षण पण त्या बांबूपासून हस्तकला वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की आपल्याला खूप नवल असं वाटेल की बांबूपासून पाण्याची बॉटलसुद्धा तयार केली जाऊ शकते. म्हणजे जसे वस्तू तयार केल्या जाऊ शकतात हस्तकौशल्याच्या माध्यमातून. आम्ही एका कार्यक्रमाला गडचिरोलीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला एका प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी एक पाण्याची बॉटल बांबूपासून तयार केलेली त्या ठिकाणी ही म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला दिसून आली किंवा त्याने आम्हाला दाखवली. म्हणजे शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, पर्यावरण जागरूकता, म्हणजे आपण बांबू हस्तकलेचं जर आपण विद्यार्थ्यांना हे जर कौशल्य जर आपण त्यांना जर सांगितलं तर विविध प्रकारच्या वस्तू उदाहरणार्थ पेन ठेवण्याचं म्हणजे हे जर कार्यशाळा आपण जर घेतलं तर बांबू कसे कापायचे, त्यांना आकार कसा द्यायचा, तो जोडायचा कसा, पारंपरिक पद्धतीचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा, यासाठी चाकू, खरवत यांचा वापर, त्या दरम्यानची आपण सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे याचा विचार करणं अपेक्षित आहे. बांबूंच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती आपण त्या ठिकाणी शिकू शकतील. यामध्ये बांबूपासून बास्केट तयार करणं, फुलदाण्या करणं, पेन स्टँड तयार करणं, त्याचबरोबर बांबूच्या आपण लाकडी पेन पण वस्तू तयार करू शकतो. वस्तूंना आकर्षक करण्यासाठी आपल्याला रंग देणं, सजवणं, अशा पण तंत्राचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनामध्ये त्याचा प्रदर्शनमध्ये सहभाग घेणं हे एक त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट
येते पिशवी निर्मिती कार्यशाळा. मला असं वाटतं ही पण एक खूप चांगल्या पद्धतीची चिंध्यापासून पिशव्या बनवणं शिवणकाम आहे, कारकौशल्य, यामध्ये सर्जनशीलता. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरुपयोगी जे काही कपडे आहेत या कपड्यापासून पिशव्या तयार करायला आपण त्या ठिकाणी लावू शकतो. तो तयार करण्याची माहिती आपण देऊ शकतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, तंत्र, विविध प्रकारच्या ज्या पिशव्यांचा उपयोग याविषयी आपण माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकतो. विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून त्या ठिकाणी पिशव्या तयार करतील. सुरक्षित पाणी. आता सुरक्षित पाणी नेमकं काय असू शकेल, की पाणी चाचणी, त्यानंतर कार्यशाळा, त्यानंतर पाणी चाचणी घेणं म्हणजे या संदर्भामध्ये पाण्याची तपासणी करणं या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे. मग यामध्ये पाण्याची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि विद्यार्थ्याला पाण्याची गुणवत्ता नेमकी तपासण्यासाठी कोणती वैज्ञानिक पद्धती वापरली पाहिजे ते विद्यार्थ्यांना ती शिकवणं यामध्ये अपेक्षित आहे. पाण्याचे विविध स्रोत, पाण्याचे विविध नमुने त्या ठिकाणी गोळा करणं, पाण्याची गुणवत्ता त्या ठिकाणी तपासणं, विद्यार्थी विविध चाचणीची पद्धती, स्वच्छ पाण्याचे महत्त्व, पाणी चाचणीसाठी लागणारं साहित्य यावर सुद्धा माहिती त्या ठिकाणी विद्यार्थी घेऊ शकतील. मातीची सुपीकता, माती परीक्षण. जसं पाण्याची आपण तपासणी जशी केली तर मातीची सुद्धा आपण तपासणी त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. कारण सुपीक जमीन किंवा खडकाळ जमीन किंवा आपण पाहतोय की जर योग्य असं पीक, भरपूर असं पीक यावायचं असेल तर मातीचं परीक्षण करून घेणं सुद्धा अपेक्षित आहे. मग यासाठी वैधानिक निरीक्षण नेमकं काय आहे, वैज्ञानिक पद्धत कोणती आहे, त्यांची माहिती संकलन कशी करायची, त्याचं विश्लेषण नेमकं कसं करायचं, यासाठी मातीच्या गुणवत्तेचं परीक्षण करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या जाणून घेणं, वेगवेगळ्या ठिकाणांवर मातीचे नमुने गोळा तयार करणं आणि मातीची परीक्षण किट वापरून मातीचा नेमका पोत काय आहे, त्याचा pH नेमकं काय आहे, कोणती पोषक घटक त्याच्यामध्ये आहेत आणि या संदर्भात त्यांचं विश्लेषणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करू शकतो. 13वा एक महत्त्वाचा उपक्रम मित्र आहे, तो म्हणजे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. आजच्या कौशल्य दिनाच्या औचित्याने काही विद्यार्थी किंवा काही वर्ग हे एखाद्या व्यवसायाला किंवा उद्योजकाला त्या ठिकाणी व्यावसायिकाला भेट देऊ शकतात, त्यांची मुलाखत घेऊ शकतात, त्यांच्याकडून त्यांचा व्यवसाय या संदर्भात मार्गदर्शन, त्यांचं सहयोग त्या ठिकाणी मिळू शकतील. शालेय किंवा वर्गस्तरावर यशस्वी किंवा दुसरीही गोष्ट करू शकतो किंवा शालेय स्तरावर किंवा वर्गस्तरावर एखादे व्यावसायिक असतील किंवा एखादे उद्योजक असतील यांचा व्याख्यानाचा कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित करू शकतो. त्यांचा जो व्यवसायाचा प्रवास आहे तो आपण व्याख्यानाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. व्यावसायिकांच्या व्यवसायादरम्यान आलेले त्यांना अडचणी कोणत्या होते, अडथळे कोणते होते, त्यावर त्यांनी कशा पद्धतीनं मात केली आणि टिकवलेलं सातत्य या संदर्भात माहिती त्यांच्याकडून जाणू शकतो. आणि एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणती कौशल्य आपल्याला अभिप्रेत आहेत त्याची माहिती ही त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. 14वा उपक्रम आहे प्रथमोपचार कार्यशाळा. म्हणजे थोडंसं लागल्यानंतर सुद्धा प्रथमोपचार कशा पद्धतीने करायचे, याच्यामध्ये गटकार्य, आरोग्य शिक्षण आणि चिकित्सक विचार हे महत्त्वाचे कौशल्य आहेत तर ते आपण विद्यार्थ्यामध्ये आपण विकसित करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा अपघात झालास, म्हणजे उदाहरणार्थ बेशुद्ध होणं, गुदमरणं, यावर आपण काय प्रथमोपचार केले पाहिजे किंवा एखादा खेळत असताना एखाद्या विद्यार्थ्याला लागला, तो पडला, त्याला लागलं तर आपण त्याला रक्त निघत असेल तर त्याला आपण काय नेमकं प्रथमोपचार केले पाहिजेत, कोणती बँडेज लावले पाहिजे, थोडीशी जखम कशा पद्धतीनं स्वच्छ करणं आपल्याला अपेक्षित आहे, याचं प्रात्यक्षिक आमच्या मुलाला त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून जर देऊ शकतो. प्रथमोपचार तंत्राचा नेमका कशा पद्धतीने वापर करायचा, वैद्यकीय तंत्राद्वारे माहिती त्या ठिकाणी आपण देणं अपेक्षित आहे. आपण पाहतोय की वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुतळ्यावर त्यांचं प्रात्यक्षिक करून त्या ठिकाणी दाखवू शकतील. कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गतमध्ये असे विविध प्रकारचे 14-15 उपक्रम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या व्यतिरिक्त कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचाही त्यामध्ये समावेश करू शकता. इयत्ता 6वी ते 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत, पालक आणि शिक्षक आहेत, व्यावसायिक समुपदेशक आहेत, उद्योग प्रतिनिधी, शालेय प्रशासनातील घटक, शालेय शिक्षणाशी संबंधित घटक, सदर कौशल्य म्हणजे
यांचा हा सर्वांचा सुद्धा सहभाग आपल्या या उपक्रमामध्ये घेणं आपल्याला अभिप्रेत आहे. सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी काही संस्थांचं सुद्धा तुम्ही सहकार्य घेणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, PSS, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, सेक्टर स्किल कौन्सिल, स्थानिक उद्योग संस्था, संबंधित शिक्षण संस्था, संबंधित उपक्रमांचा प्रसार इत्यादी. शाळा, समाज माध्यम आणि स्थानिक प्रसार माध्यमद्वारे संबंधित उपक्रमाचा प्रसार करण्यात यावा. आता आपण पाहतोय की हे जे विविध प्रकारचे उपक्रम आहेत, मग ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती नेमक्या काय असू शकतील. विद्यार्थ्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आम्हाला शिक्षणाप्रती आम्हाला विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकामध्ये कौशल्य शिक्षणाबाबत सुद्धा आपल्याला आवड निर्माण करता येऊ शकेल, जागरूकता आपल्याला विकसित करता येऊ शकेल. हा या पाठीमागचा कौशल्य दिनाचा महत्त्वाचा उद्देश पण आहे. व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विविध व्यवसायांची माहिती आम्हाला विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देता येऊ शकेल. शैक्षणिक संस्था असतील, उद्योग संस्था असतील किंवा व्यावसायिक शिक्षण संस्था असतील, यांच्यामध्ये जे काही सहचर्य आहे, देवाणघेवाण आहे, सहकार्य आहे, ते सुद्धा वाढवणं अपेक्षित आहे. आणि NAP 2020चं जे कौशल्य शिक्षणाचा जो मुख्य शिक्षणाचा प्रवाहात समावेश करण्याचं उद्दिष्ट या माध्यमातून त्या ठिकाणी सहज साध्य त्या ठिकाणी होऊ शकतो. की कौशल्य जो काही दिन आपण साजरा करतो आहे, या या दिवशी आपण वरील उपक्रमांचा समावेश तर आपण करावा, परंतु या उपक्रमाव्यतिरिक्त आणखी काही उपलब्ध आणि स्थानिक परिस्थितीनुसार काही तुम्हाला काही उपक्रम जर सुचत असतील तर त्यांचाही वापर या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. असं नाही की फक्त एवढेच उपक्रम घ्यावेत, या व्यतिरिक्त आणखी उपक्रम तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ कोडिंगचं चॅलेंज आहे, ते विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये समस्या निराकरण, प्रोग्रामीकरण, संगणकीकरण म्हणजे कोणतं कौशल्य विकसित व्हावं आणि त्या उपक्रमांचं नेमकं वर्णन काय आहे, त्यांचं कार्यविवरण कशा पद्धतीने देऊ शकतो. जसं कोडिंगचं चॅलेंज आहे, कोडिंगचं अथवा एखादं सोपं ॲप्लिकेशन विद्यार्थ्यांना आपण तयार करायला लावू शकतो. विद्यार्थ्यांचा एका गटाच्या माध्यमातून एक स्पर्धात्मकपणे खेळीमेळीच्या वातावरणातून विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतील. पर्यावरणात्मक उपक्रम, आता याच्यामध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षणाबद्दल आपण विघटन असेल, कचरा कमी करण्याच्या पद्धतीबाबत असेल, या संदर्भातही एखादा उपक्रम घेऊ शकतो. स्थानिक वनस्पती आणि प्राण्यासंदर्भामध्ये निरीक्षण करणं, वर्गीकरण करणं, ठराविक विद्यार्थी कालावधीत गट कार्यातून वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीचं वर्गीकरण आपण विद्यार्थ्याकडून करून घेऊ शकतो. जवळच्या ऐतिहासिक स्थळांना आपण त्या ठिकाणी भेट देऊ शकतो. स्थानिक कला किंवा हस्तकलांचा वापर कशा पद्धतीने करायचा याचाही विचार करू शकतो. एखाद्या उद्योगाला भेट देऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या व्यावसायिकांच्या व्याख्यानाचं, एखादा व्यावसायिक असेल तर त्याचं व्याख्यान आयोजित करू शकतो. त्यांच्यासोबत संवाद करू शकतो, त्यांच्यासोबत प्रश्न विचारू शकतो. रोबोटिक किंवा AIच्या कार्यशाळा आपण विकसित करू शकतो. नाविन्यपूर्ण जे विज्ञान प्रकल्प आहेत, विज्ञान प्रदर्शनी आहे, यामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो. समाजसेवेचे प्रकल्प आपण यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी बाग स्वच्छता असेल किंवा ज्येष्ठ नागरिक केंद्र असेल, त्याला भेट आपण या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे समाजाचा सहभागसुद्धा आपण घेऊ शकतो. एखादी डिझाईन थिंकिंग कार्यशाळा, म्हणजे एखाद्या वस्तूचं डिझाईन किंवा ते गरजेनुसार पूर्ती करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ही कार्यशाळेमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केले जाऊ शकतात. ॲनिमेशन आहे किंवा डिजिटल कथा आपण या माध्यमातून सांगू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता विकसित करण्यासाठी विविध उपक्रम, अभिरूप बाजारातून वस्तूंची खरेदी विक्री आपण कशा पद्धतीने करायचं, पैशांचं नियोजन नेमकं कसं करायचं, या संदर्भात माहिती आपण देऊ शकतो. स्थानिक काही समस्या असतात, मग या समस्याच्या गटकार्याच्या माध्यमातून स्थानिक समस्या आपण सोडवण्यासाठी कोणते आपल्याकडे मार्ग उपलब्ध आहेत, ते मार्ग कसे पद्धतीने शोधले पाहिजेत, याचाही आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. कृषीविषयक कार्यशाळा, यामध्ये पेरणी असेल, कापणी, त्याची विशिष्ट काही पद्धत असते, विशिष्ट कृषीचं तंत्र असतं, तर त्याची माहिती जाणून घेणं, त्यांना सहाय्यभूत असणारे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपण घेणं, मत्स्यपालन असेल, पशुपालन असेल, दुग्धपालन असेल, याची माहिती आपण या माध्यमातून घेऊ शकतो. मातीकाम, मातीच्या पासून वस्तू तयार करणं असेल, याची निर्मिती आपण या माध्यमातून करू शकतो. वृक्षारोपणाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण घेऊ शकतो. विद्यार्थी, शाळा आणि समुदायांच्या मार्फत आपण वृक्षारोपण या ठिकाणी करू शकतो. वृक्षांचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्वसुद्धा आपण यामध्ये सुचवू शकतो. सौंदर्यविषयक कार्यशाळा, यामध्ये सौंदर्य आणि आरोग्य
या संदर्भात त्वचेची काळजी कशी घ्यायची, केसाची काळजी कशी घ्यायची, मेकअपचं नेमकं तंत्र नेमकं काय आहे, कारण हे एक शास्त्र आहे. मेकअप करणं हे एक शास्त्र आहे. शरीराची वैयक्तिक स्वच्छता, त्याचे विशिष्ट तंत्र हे सुद्धा आमच्या सौंदर्य विषयक कार्यशाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. कारण प्रत्येकाला असं वाटतं की सुंदर दिसावं. मग या संदर्भामध्ये मला असं वाटतं की ही कार्यशाळा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच आवडू शकेल. अन्न विज्ञान म्हणजे उदाहरणार्थ टॅमॅटोपासून सॉस तयार करणं, जेली, जॅम, लोणची तयार करणं, त्यांच्या पद्धती, नेमकी कोणती कौशल्य आहेत, त्याची साठवणुकीची नेमकी प्रक्रिया आणि त्यांची नेमकी एकंदरीत कोणत्या तज्ज्ञाचे तंत्र असतील त्यांची माहिती जाणून घेणं. ग्रहविज्ञान, मग आपण ग्रहविज्ञानामध्ये होम सायन्स ज्याला आपण करतोय, घरामध्ये विविध प्रकारची प्रक्रिया, उदाहरणार्थ स्वयंपाक आहे, शिलाईकाम आहे, स्वच्छता आहे, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपण करू शकतो. वरील उपक्रमांचं शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या स्थानिक परिस्थितीनुसार लक्षात घेऊन आपण अंमलबजावणी करणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. या उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करणं असा या ठिकाणी प्रामुख्यानं आहे. हा 26 जुलैचा आपण म्हणतोय शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कौशल्य विकास सोबत सादर करायचा आहे. परंतु हा एक बाब झाली. आता त्याच्यामध्येच दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर. आमचं शिकणं अधिक सुलभ व्हावं, अधिक सुगम व्हावं, यासाठी आम्हाला तंत्रज्ञान नक्कीच मदत करू शकेल. मित्रहो, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आला आहे. मोबाईल हे इंटरनेटच्या माध्यमातून जगासोबत ज्ञान कौशल्यासोबत प्रतिगत करण्यासाठी एक महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी ठरू शकतो. संगणक असेल किंवा दीक्षा ॲप, विविध प्रकारची शैक्षणिक ॲपच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शिकू शकतो. जर आपण शासनाचा जर विचार केला तर सेंट्रल गव्हर्नमेंटने दीक्षा ॲप जे काही शिक्षण मंत्रालयाने आपण जे तयार केले दीक्षा ॲप, तर दीक्षा ॲपच्या माध्यमातून प्रत्येक राज्य आपल्या शिक्षणाच्या संदर्भात असलेले नवीन नवीन प्रयोग, त्या संदर्भात विविध प्रकारचे असलेले अभ्यासक्रम, मग राज्य अभ्यासक्रमाच्या मंडळाशी संबंधित असतील, राष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाशी संबंधित असतील, CBSE असेल, ICSE बोर्ड असेल, IB बोर्ड्स असेल, स्टेट बोर्डचे विविध प्रकारचे SSC बोर्ड्स असतील, तर त्यांचे विविध प्रकारचे सिलेबस हे विविध प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून, दीक्षा ॲपच्या माध्यमातून पाठनीय विविध प्रकारचा अभ्यासक्रम, विविध प्रकारचे लेसन्स आणि त्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प हे आपल्याला दीक्षा ॲपच्या माध्यमातून सहज त्या ठिकाणी आपल्यासमोर उपलब्ध आहे, शिकण्यासाठी उपलब्ध आहे. आणखी अशी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करू शकतो? मित्र, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता TV आलेले आहे आणि शाळेमध्ये सुद्धा TV उपलब्ध आहे. तर शासनाच्या वतीनं त्याचबरोबर जसं ज्ञानप्रकाश आहे, ज्ञानवाहिनी आहे, त्याचबरोबर शासनाच्या बरोबरच प्रायव्हेट क्षेत्रामधली सुद्धा विविध प्रकारची वाहिन्या आपल्यासमोर आज शैक्षणिक वाहिन्या आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं 200पेक्षा अधिक प्रकारच्या वाहिन्या उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा आमच्या मुलांचं शिक्षण हे त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू राहू शकतं. विविध प्रकारचे जे काही तंत्रज्ञानाच्या ज्या काही बाबी आहेत, या तंत्रज्ञानाचं माध्यमातून बघा आपल्या आज वर्गामध्ये आज LCD प्रोजेक्टर आलेला आहे, मोठे तो आपण म्हणतोय की डिजिटल बोर्ड्स आलेले आहेत. त्याच्यासोबत संगणकासोबत अटॅचमेंट करून आपण जो काही प्रयोगशाळेमधून जो करू शकतो, तर तो आपल्याला संगणकाच्या मदतीनं प्रात्यक्षिक रूपामध्ये तो एखादी प्रक्रिया केल्यानंतर त्यावर नेमकी प्रतिक्रिया काय होते आणि त्यातून नेमकं आउटपुट काय मिळतो, त्याच्यातून निष्कर्ष काय मिळतो, हे आपल्याला संगणकाच्या माध्यमातून LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवरती किंवा डिजिटल बोर्डच्या माध्यमातून तो स्क्रीनवरती आपल्याला आता सहज पाहता येत आहे. मित्रहो, आपण तंत्रज्ञानाची कास धरूया आणि आपलं शिक्षण अधिक सक्षम, सुगम आपल्याला विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यासाठी YouTube सारखं एक महत्त्वाचं एक चॅनल आहे. असे विविध प्रकारच्या चॅनलच्या माध्यमातून आपण गुगलच्या माध्यमातून विविध प्रकारचं ज्ञान, हे जगातील विविध प्रकारचं, विविध देशातील ज्ञान, विविध प्रकारच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ज्ञानाचं भांडार आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यापर्यंत सहज उपलब्ध करून त्या ठिकाणी देऊ शकतो. धन्यवाद.